सॉरी, थोडा प्रॉब्लेम चालू होता नेटचा. ओके. सो सॉरी. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, तळहात आकाशाकडे, मांडीवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. कल्पना करायचं आहे, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासातून शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होत आहे. दूर होत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आज आपण आपल्या जीवनात जेही नकारात्मकता सहन केलेली आहे, त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी काढून टाकणार आहे. त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी काढून टाकणार आहे. कायमस्वरूपी डिलीट करणार आहे. डिलीट करणार आहोत. आणि जीवनामध्ये प्रत्येक क्षण जे काही पास्ट लाईफ मध्ये आनंदाचे क्षण आनंदाने जगलेलो आहे, त्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. कुलूप बंद करणार आहोत. आज फक्त मनाच्या गाभाऱ्यामध्ये आपण परमसुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, आरोग्याची ऊर्जा, ऐश्वर्याची ऊर्जा आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करणार आहोत. आणि प्रत्येक कटू आठवणी, दुःखाच्या प्रत्येक आठवणीला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. डिलीट करणार आहोत. कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच हा प्रवास सुरू करूया. अगदी जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. अगदी जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. आणि या घटना कधी कटू असतात, कधी गोड असतात, कधी जीवनामध्ये सुख प्रदान करत असतात, तर कधी या घटना आपल्याला जीवनामध्ये दुःखाचं कारण बनत असतात. आज आपल्याला गेल्या 24 तासांमध्ये ज्या ज्या घटनांना आपण सामोरे गेलो, जर कुणी कळत नकळत तुम्हाला शब्दांना आणि कृतीने दुखावलं असेल, कळत नकळत शब्दांनी कृतीने दुखावलं असेल, त्यांच्या त्या शब्दांसाठी त्या व्यक्तीला माफ करा. त्या व्यक्तीला माफ करा. त्या व्यक्तीला माफ करा.
त्याच्या त्या नकारात्मक कृतीला माफ करा. आयुष्य खूप सुंदर आहे हो. आयुष्य खूप सुंदर आहे. म्हणून माफी द्या. आपल्याला मनाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी, सकारात्मक गोष्टी, आयुष्यातले आनंदाचे क्षण आपण कुलूप बंद करणार आहोत. कुलूप बंद करणार आहोत. गेल्या 24 तासांमध्ये जे जे आनंदाचे क्षण आपण जगलेलो आहे, त्या प्रत्येक क्षणाला कुलूप बंद करा. त्या प्रत्येक क्षणाला कुलूप बंद करा आणि जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करणाऱ्या प्रत्येक आठवणीला, प्रत्येक कटू गोष्टीला दूर करायचं आहे. प्रत्येक कटू गोष्टीला दूर करायचं आहे. अगदी माफ करून टाका. कळत नकळत ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, तुम्ही मागितलेली माफी किंवा पोहोचवलेली माफी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ही माफी पोहोचणार आहे. आता आपण गेल्या 1 महिन्यांचा काळ आठवा. किती घटना घडल्या, किती घटना घडल्या. जीवनामध्ये काही आनंद देणाऱ्या, काही दुःख देणाऱ्या. माहिती आहे माफ करणं कठीण आहे. पण त्या दुःख देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. तुमच्या जीवनात ज्यांच्या शब्दांनी, कृतीने नकारात्मकतेचे भाव आणले, अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. कळत नकळत तुम्ही कुणाला दुखावलं असेल, अगदी शब्दांनी, कृतीने, त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. आणि माफी मागा. बघा, आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ही माफी दिल्याने आपली सकारात्मकतेची ऊर्जा तशीच वाढणार आहे. तशीच वाढणार आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. बंद करा, बंद करा. चला मग आता आपण गेल्या 1 वर्षाच्या घटना आठवूया. अगदी ज्या घटना जास्ती दुःख देणाऱ्या असतील, ज्या ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास दिला, आज सगळ्यांना माफ करून टाका. माफ करून टाका, माफ करून टाका आणि माफी मागा. आणि माफी मागा. आणि जीवनातल्या प्रत्येक क्षणाला आनंदाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करून टाका. कुलूप बंद करा. आज जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही गमावलं असेल, एखादा जिवलग मित्र, मैत्रीण कायमस्वरूपी दूर झाली असेल, त्या प्रत्येक दुःखाला दूर करा. त्या प्रत्येक दुःखाला दूर करा. मनाच्या गाभाऱ्यातून दूर करा, दूर करा, दूर करा. त्या दुःखांना दूर करा. आयुष्य खूप सुंदर आहे. आपल्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी, फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायच्या आहेत. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. माफ करा आणि माफी मागा. बघा करून. आणि आता आपण त्या क्षणात पोहोचलो आहे. तो म्हणजे आपला जन्मदिवस. बालपणातला पहिला श्वास म्हणजे आपण या पृथ्वीवर आलो तो क्षण. बघा, ते छोटंसं बाळ ईश्वराने तुमच्या माता-पितांच्या हातात दिलेलं आहे.
तुम्हाला बघून तुमच्या माता-पित्यांना झालेला आनंद अनुभवा. तुम्हाला बघून तुमच्या माता-पित्यांना झालेला आनंद अनुभवा. त्यांना तुमच्या प्रथम दर्शनाने झालेला आनंद अनुभवा आणि त्या माता-पित्यांचा आभार माना. त्या माता-पित्यांचा आभार माना. त्यांच्यामुळे हे सुंदर जीवन तुम्ही आजपर्यंत बघू शकत आहे. त्यांच्यामुळे हे सुंदर जीवन तुम्ही आजपर्यंत जगू शकत आहे, बघू शकत आहे. त्यांच्या अस्तित्वातून तुमचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. त्या माता-पित्यांना मनोमन आभार माना. त्या माता-पित्यांचा मनोमन आभार माना, आभार माना, आभार माना. त्या माता-पित्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. माता-पित्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. खूप काही सोसलेलं आहे. त्या कष्टांसाठी त्यांचा आभार माना आणि आपण त्या जन्माच्या वेळी आपल्याला कोरीपाटी ईश्वराने दिलेली होती. ती कोरीपाटी कशासाठी? ती कोरीपाटी जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची परिपूर्ण करू शकू यासाठी ती कोरीपाटी. तीच कोरीपाटी घट्ट पकडून आपल्याला वापस आणायची आहे. कारण इथून पुढे आयुष्यामध्ये परत एकदा परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा निर्माण करणार आहोत. इथून पुढे आपण आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करणार आहोत. हीच कोरीपाटी घट्ट पकडून आपल्याला परत यायचं आहे, परत यायचं आहे, परत यायचं आहे. आणि आपल्याला डोळे आपल्याला उघडायचे आहे. हळूवार, हळूवार, हळूवार. हात रब करा, हलकं हात रब करा आणि हस्तस्पर्श अगदी हलकं असू द्या. आणि आपल्या डोळ्याला हस्तस्पर्श करा. आणि पाणी पिऊन घ्या. कसं वाटलं मेडिटेशन? पास्ट लाईफ मेडिटेशन तुम्ही तुम्ही करू शकले का माफ? जर आपल्याला कुणाला माफ करता आलं आणि माफी मागता आली, तर तुम्हाला सगळं आलं. मध्ये आताच माझं नेटवर्क प्रॉब्लेम इश्यू झालं होतं थोडं. त्यासाठी सॉरी. ओके. कसं वाटलं मेडिटेशन? कुणी शेअर करेल? माझा आवाज येतोय का? सुरू. हे गुड. आता यानंतर आपण रेखी बघा आता तुमचे विचार शुद्ध झालेले आहे. तुम्ही क्लीन झालेले आहात. ओके. आपण रेखीचा इतिहास रेखी कशासाठी आहे तर फक्त शिकायसाठी नाही तर रेखी आपल्या जीवन जगण्याची कला शिकवत असते. ओके. तुमच्या इंटेन्शननी तुम्हाला आपल्याला जी चव पाहिजे आहे बघा आपल्या इंटेन्शननी आपण काय काय करू शकतो. रेकीमध्ये आपण आपल्याला जी चव या पाण्याला पाहिजे आहे म्हणजे तुम्हाला या पाण्याला सपोज मंदिरातल्या तीर्थाची चव पाहिजे असेल जो तीर्थ आपल्याला आवडतो मंदिराचा त्याची चव पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या अफर्मेशननी या पाण्याला चव देऊ शकता. तुम्हाला जर नारळाचं पाण्याची चव पाहिजे असेल कुणाला नारळ पाणी आवडत असेल त्याची चव आपण या पाण्याला देऊ शकतो. कशा थ्रू? तुमचे इंटेन्शन तुमच्या अफर्मेशन थ्रू आपण या पाण्याची चव बदलू शकतो. मग विचार करा की आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या आपण मिळवू शकतो की नाही? ओके. मिळवू शकतो.
नक्कीच मिळवू शकतो. रेखी आपल्याला पूर्ण सपोर्ट करत असते. रेखी आपल्या या पामचक्रामधून फ्लो या पाम हे आपले जे पामचक्र आहे, या पामचक्रामधून फ्लो होत असते. ओके. आणि रेकी वर्क युअर इंटेन्शन. आपण सगळ्या गोष्टी शिकणार हळू-हळू, हळू-हळू. उद्या आपण रेखीचा इतिहास जाणून घेऊया. जी रेखी तुम्ही शिकत आहात, या रेखीबद्दल तुम्हाला सर्व माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर? आपण काय शिकतो आहे, या गोष्टीची पूर्ण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर आपण रेखीचा इतिहास, कुठून आलेली ही रेखी, रेखीची 5 तत्व. आपले सिलेबस कसं राहणार आहे, उद्या आपलं रेखीचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. रेखीची 5 तत्व, त्यानंतर औरा, औरा म्हणजे काय? औरा क्लीन कसं करतात? ओके. औरा माहितीये कोणाला? औरा काय असतो? आभा मंडळ. औरा म्हणजे आभा मंडळ. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आपण गेलो, तर बघा आपण घरून तर खूप छान गेलो, पण आपल्याला तिथे गेल्याबरोबर चिड किंवा डोकेदुखी किंवा अजून काही असं वाटत असतं. तर हे का बरं होत असतात? याचं कारण आणि याच्यावर सोल्युशन म्हणजे होतं हे असं, पण का बरं होतं? ठीक आहे. आणि झालं तर मग यामागे सोल्युशन काय आहे? हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. ओके. रेकीचे 5 तत्व आहे. हे जर तुम्ही रोज तुमच्या जीवनामध्ये आणलं, तर जीवन सुंदर आहे, पण त्याला आणखी सुंदर बनवू शकता तुम्ही. रेकीचे 5 तत्व ज्यांनी फॉलो केले, त्यांचं जीवन सुंदर तर होतंच. पण ते पूर्ण डिटेल्स त्याचे जाणून घेणार आहोत. ओके. 7 चक्र. जर आपल्याला 7 चक्रच असतात. 7 चक्रास. सगळ्यांनी ऐकले असेलच. ओके. 7 चक्र असतात. मग या 7 चक्रांचा बॅलन्स असणं खूप गरजेचे आहे. 7 चक्रांमधून एखादी चक्र जर बॅलन्स नसलं, तर मग काय प्रॉब्लेम होतात? ओके. आणि ते बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? याचं सुद्धा आपण डिटेल्स जाणून घेणार आहोत आणि आपण शिकणार आहोत. ओके. रेकी आपल्याला बघा, रेकीमुळे मायग्रेनचे जे प्रॉब्लेम्स मला स्वतः मायग्रेन होतं. मला स्वतःला मायग्रेन होतं. रेकीमध्ये आपण बिना औषधीने उपचार करू शकतो. स्वतःचाच नाही तर इतरांचा सुद्धा आपण उपचार करतो. विदाऊट मेडिसिन. फक्त हीलिंगनी. ओके. हीलिंग सगळ्यांनी ऐकलेलं आहे? येस. फक्त हीलिंग करून आपण इतरांना सुद्धा बरं करू शकतो. राइट? यासाठी मी तुम्हाला 7 चक्र जेव्हा आपण शिकूया, जो मायग्रेनचा जो त्रास असतो, हा कशाने जातो? ज्यालाही मायग्रेनचं असेल किंवा डोक्यामध्ये खूप जास्त असे विचार, विचलित मन असेल, तर यासाठी मी तुम्हाला एक मेडिटेशन ऑडिओ पाठवणार आहे. जेव्हा आपण 7 चक्र शिकू, त्यानंतरच मी तुम्हाला तो ऑडिओ पाठवणार. कारण मी जर एक्सप्लेन नाही करून दिला आणि तुम्हाला ऑडिओ पाठवलं, की तुम्हाला त्यातलं काहीही कळणार नाही. ओके. सो उद्या आपण आपल्या क्लासला ज्यांना शक्य असेल व्हिडिओ ऑन करणं त्यांनीच बसायला पाहिजे. कारण जर मी असं शिकवलं, ठीक आहे. रेकी म्हणजे काय? कुणाला माहिती आहे का रेकी म्हणजे काय? कुणी सांगू शकेल काय? असं मी शिकवलं. माझा व्हिडिओ सतत बंद असला आणि मी असं शिकवलेलं. तुम्हाला आवडणार आहे का असं शिकवलेलं? आवडणार आहे का? ओके. ज्यांना पॉसिबल नसेल व्हिडिओ ऑन करणं आणि शिकणं, कारण उद्यापासून आपण रेकीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर ज्यांना रेकी कारण बघा व्हिडिओ आणि तुमचं नाव, तुम्ही तुमच्या नावाने जॉइन केलेले आहे? की सगळ्यांनीच केलेलं आहे? 1-2 आहे. कारण एनर्जी आपण हा क्लास कशाचा आहे? एनर्जीचा आहे. मग ही एनर्जी कशा थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे? तुम्ही मला दिसाल, मी तुम्हाला दिसेल, तेव्हाच ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. बरोबर. फक्त या क्लास नंतर इथून ऐकलं मी आणि इकडून सोडलं. झालं जसे होते तसेच झाले. काहीही फरक होणार नाही. ओके. जीवन खूप सुंदर आहे. रेखी आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवत असते. पण यासाठी
आपल्याला रेडी होणं गरजेचं आहे. मी कितीही इथे बडबडली बडबडली खूप काही सांगितलं, पण तुम्हालाच घ्यायची इच्छा नसली तर तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणवणार आहे का? काहीतरी फरक पडणार आहे का? नाही. कारण कारण तुम्ही घेतच नाहीये. बरोबर. एक स्टोरी ऐकलेली आहे का तुम्ही? जे काय मला बरोबर आठवत नाही. पण पूर आलेला असतो आणि एका पुरामध्ये अ, तो व्यक्ती खूप वाहून जातो काहीतरी असं. आणि तो नेहमी ईश्वराचं जप, ध्यान, साधना हे सगळं करत असतो. मग तो ऐकलेला आहे ना? येस. त्याला वाचवायला एक व्यक्ती येतो. जो बुडत असतो तो काय म्हणतो, की मला माझा ईश्वर वाचवायला येणार. ठीक आहे. जो वाचवायला त्याच्यासोबत जात नाही. दुसरा व्यक्ती वाचवायला येतो, त्याला सुद्धा तसंच म्हणतो. तिसरा व्यक्ती वाचवायला येतो, त्याला सुद्धा तसंच म्हणतो. शेवटी हा व्यक्ती वाहून जातो आणि वर पोहोचतो. ठीक आहे. त्यानंतर ईश्वराला तो म्हणतो, की "मी तुझं एवढं करतो, तरी सुद्धा ईश्वरा तू मला का नाही वाचवलंस?" ईश्वराने काय म्हटलं, की ईश्वर बघा स्वतः येत नाही. कुठल्या नाही कुठल्या माध्यमातून आपल्याला मदत करत असतात. बरोबर. स्वतः ईश्वर येऊ शकतो का आपल्याला हे करायला, मदत करायला? नाही. पण कुणाच्या तरी थ्रू आपल्याला मदत मिळत असते. मग ही रेखी तुमच्यापर्यंत पोहोचवावी. म्हणून मी एक माध्यम आहे, फक्त माध्यम आहे. घडवणारा ईश्वर आहे. मला फक्त माध्यम म्हणून बनवलेलं आहे इथे. का बरं? तर ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून. राइट. मी काहीच नाही. मी शून्य होती, मी शून्य आहे आणि मी शून्यच राहणार. सगळा करता-धरता हा ईश्वर आहे. राइट. सो रेकीचे शक्तिपात असतात. ही एनर्जी तुमच्याशी प्लंबर काय करत असतो? प्लंबर काय करतो? नळ तुटलेला आहे. नळामध्ये पाण्याचा फ्लो व्यवस्थित होत नाही. तर त्यासाठी जसं तुटलेलं आहे, तर तुटणाऱ्या नळाला जोडण्याचं काम काय करतो? प्लंबर करत असतो. त्याच प्रकारचे रेकी ग्रँडमास्टर, जशी मी रेकी ग्रँडमास्टर आहे. तुमचे शक्तिपात करून तुम्हाला युनिव्हर्सशी कनेक्टेड करण्याचे कार्य मी करत असते. म्हणजे माध्यम म्हणून. मी करणारे काहीच नाही. घडवणारा वर्ष आहे सर्व. फक्त माध्यम आहे मी. प्लंबरचे काम मी करते, असं समजा. ओके. सो आपण आपल्या पाण्याला इंटेन्शननी आपण कसं चेंज करू? आपण जी चव देणार आहोत, ती कशी चेंज करायची? तर जेव्हा आपण शक्तिपात घेत असतो, शक्तिपात नंतरच या गोष्टी पॉसिबल होत असतात. आता शक्तिपात म्हणजे काय? तर शक्तिपात म्हणजे तुमचं कनेक्शन युनिव्हर्सशी करून देणं. म्हणजे तुमच्या एनर्जीला वाढवणं. रेकीचे 5 लेव्हल असतात. तसे तर 5 लेव्हल्स असतात. पहिली लेव्हल जी आता आपण शिकणार आहोत ती. पहिल्या लेव्हलमध्ये तुमची एनर्जी 10% नी वाढत असते. ओके. म्हणजे शक्तिपात घेतलं तर. सेकंड लेव्हलला 40% होत असते. थर्ड लेव्हलला 100% होत असते. फोर्थ आणि फिफ्थ लेव्हल करायची तुम्हाला गरज नाही. ज्यांना आमच्यासारखं शिकवायचं असेल, म्हणजे कोच बनायचं असेल, तरच फोर्थ आणि फिफ्थ लेव्हल तुम्हाला करायची गरज पडेल. अदरवाईज करून काय म्हणजे नाही केलं तरी चालते. ओके. मग आपण जेव्हा शाळेत जातो, वर्षभर तुम्ही शाळेत गेलेले आहे आणि तुम्ही एक्झाम नाही दिली. पास होणार का? नाही. सेम रेकीचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही 5 दिवस शिकत आहात, पण तुम्ही शक्तिपाठ नाही घेतलं. मग तुमचं रेकी शिकून का म्हणजे जे फर्स्ट लेव्हल तुम्ही शिकलेले आहे आणि शक्तिपाठ नाही घेतलं, तर तुम्हाला 5 ही दिवसाचा फायदा होणार नाही. ओके. म्हणजे यासाठी शक्तिपाठ घेणं गरजेचं असतं. कळलं काय, की फास्ट होतं माझं? सर्वांना कळलं? कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता हँड राइज करून. हँड राइज करून प्रश्न विचारू शकता. उद्या आपण रेकीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, शिकणार आहोत आपण. रेकीचा इतिहास. ओके. आणि हा व्हिडिओ YouTubeला अपलोड होणार आहे. सो यातलं तुम्ही 2 व्हिडिओ मला वाटतं 2 व्हिडिओ अपलोड करावे लागतील. कारण एक व्हिडिओ आधी झाला, थोडं नेटवर्क इश्यू असल्यामुळे आणि दुसरा हा. तर ज्यांनाही आपलं प्रिशा डिव्हाइन हिलिंग सेंटर या नावाचे YouTube चॅनल आहे. आपलं क्लास झाला की हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपला येऊन जाणार. तुम्ही तिथे बघू शकता. ओके. एनी क्वेशन्स? कुणाला काही प्रश्न आहे?
काहीही विचारू शकता. आणि रेकीने बघा तुम्ही YouTube आपलं सॉरी Googleवर सर्च करू शकता. रेकीनी विदाऊट मेडिसिन कॅन्सर सारखे पेशंट सुद्धा बरे झालेले आहे. कॅन्सर सारखे पेशंट सुद्धा बरे झालेले आहे. रेकीमध्ये एवढी पॉवर आहे. ओके. मग छोटे-मोठे आजार तर दूरच राहिले. प्रत्येक आजारांवर रेकी खूप छान उपचार करत असते. फक्त ट्रस्ट. नाहीतर म्हणे नाही भाव आणि देवा मला पाव असं होऊ शकत नाही. आपण खूप पूजा अर्चना करतोय, खूप पूजा करतो आहे. पण आपल्या मनातच देव नसेल तर तो देव आपल्याला पावणार आहे का? विचार करा पावणार आहे का? म्हणजे जेवढा आपले ट्रस्ट राहील, जेवढं तुमचे ट्रस्ट असेल, तेवढीच ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचेल. शक्तिपात 5 डेज मध्ये शिकवणार आहे का? शक्तिपात शिकवलं जात नाही मॅम. शक्तिपात तुम्हाला घ्यावं लागतं. 10 मिनिटं लागतात त्याला आणि शक्तिपात आपलंही मॉर्निंगला होत असतं. म्हणजे मी तुम्हाला शक्तिपात देत असते. ते शिकायचं नसतं. ते शिकायचं कधी असतं जर तुम्हाला शिकवावं लागेल. तुम्हाला ते 5th लेव्हलला शिकवलं जातं. जेव्हा तुम्हाला इतरांना शिकवायचं असेल म्हणजे ग्रँड मास्टर जर बनायचं असेल, तेव्हा तुम्हाला शिकवलं जातं. ओके. रोज उठल्यावर मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे आणि मी भाग्यशाली आहे असे वाक्य रोज बोलायचे. कारण आपलं सबकॉन्शियस माइंड आपण जितकं विचार करू आपलं सबकॉन्शियस माइंड हा युनिव्हर्सशी कनेक्टेड असतो. ओके. सो आपण पॉझिटिव्ह विचार करू. शक्तिपात म्हणजे काय? मी आता सांगितलं होतं ना, कोण आहे? सरिता तिवारी. प्लंबर काय करतो तर तुटलेला नळ जोडण्याचं काम करतो. मग नंतर त्याचं फ्लो पाण्याचं बरोबर होत असतं. मी शक्तिपात सुद्धा एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला, की शक्तिपात का बरं गरजेचं आहे. ओके. ठीक आहे. या कामचक्राबद्दल कुणीही आपण मोठ्यांचे जर आशीर्वाद घेतलं, नमस्कार केलं, तर त्यांचा हात आपल्या या डोक्यावर पडतो. आणि जे ब्लेसिंग्स निघतात मोठ्यांचे, ते आपल्यासाठी खूप आधीपासूनच असं नाही, की ही ऊर्जा आता आलेली आहे का रेकीमध्ये रेकी आहे म्हणून. ही ऊर्जा खूप काळापासून आलेली आहे. पण आपण अशा वातावरणामध्ये वाढतोय, तर ही ऊर्जा कुठेतरी थांबलेली आहे. आणि या ऊर्जेचा तुम्ही वापर करू शकत नाही आहात. तर तुम्हाला या ऊर्जांचा वापर करायचा आहे, यासाठी शक्तिपथ घ्यावं लागतं. ओके. शक्तिपथ कशासाठी असतं? ऊर्जा तुम्हाला वापरता याव्या म्हणून. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या इंटेन्शनली पाण्याला चव पाहिजे आहे तुमच्या मनासारखी. मग तुमच्या अफर्मेशनमध्ये ती एनर्जी पाहिजे ना? मग त्याच एनर्जीसाठी हा शक्तिपात असतो. त्या ऊर्जेचा अनुभव तुम्हाला करता यावं म्हणून शक्तिपात घ्यावं लागतं. ओके. आणि शक्तिपात ज्यांचे व्हिडिओ ऑफ राहील त्यांचे शक्तिपात होऊ शकत नाही. आणि शक्तिपाताची अट काय असतं तर व्हिडिओ ऑन असणं आणि नावाने जॉइन करणे. बाकी काहीही नाही. ओके. काय? हो, रेकी मानसिक, शारीरिक या सगळ्याच याच्यावर उपचार आहे. ओके. तुम्ही Googleवर सर्च करा, रेकीचे फायदे सर्च करा. तसं तर आपण शिकणारच आहोत. रेकीचे फायदे तोटे काय आहे आपण उद्या शिकूया. ओके? चला. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्यरेखी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्यरेखी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक यू, थँक यू, थँक यू.